सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 26 मध्ये प्रवेश करत आहोत. मागच्या सत्संगापासून अनादीचा दुसरा पदार्थ देवता, हा देवता पदार्थाचं चिंतन आपण करायला सुरुवात केली आहे. देवता पदार्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे, आणि तो जाणून समजून घेतल्यानंतर त्यापासून तुटायचं यासाठी परमेश्वराने आपल्याला देवता पदार्थ अनेक लीळांच्या माध्यमातून व परमपूजनीय महिमभट व परमपूजनीय महादैसा यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना आपल्याला हा देवता पदार्थ समजून सांगितलेला आहे. देवता पदार्थ बघत असताना मागच्या वेळेस आपण देवतेंची एका ब्रह्मांडातील संख्या, त्याचप्रमाणे 9 प्रकार जे देवतेचे आहे, 9 थोवे जे देवतेचे आहे ते आपण बघितले व त्याच्या स्वरूप मर्यादा पण बघितल्या, त्यांची संख्या पण बघितली. आणि स्वरूप मर्यादेमध्ये खालच्या देवतेपेक्षा वरच्या देवतेची 10 पटीने कशी वाढ होत असते, आणि तो उच्चादी निचादी जो क्रम आहे तो पर्यंत आपण बघितला. परंतु त्याला 2 थोवे अपवाद आहे, ते पण आपण बघितले. एकदा परमपूजनीय महिमभट ना परमेश्वर देवता निरूपण करत असताना देवता एकी उचा एकी नीचा, पहिली 8 ऐली तिन्ही समानाची, देवता एकी राजसा एकी तामता, असं निरूपण करून आपल्याला या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या 2 पैकी ज्या देवता 2 अपवाद आहे त्या देवता पण आपण बघितल्या. अष्टभैरव देवता व कैलास वैकुंठी मधील हरिहर ब्रह्मा देवता, त्या सुद्धा एकदा महादाईसांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वराने त्यांना तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समनाची हे स्पष्ट करून त्यावरती प्रकाश टाकलेला आहे. आज आपण देवतेचे 5 प्रकार बघणार आहोत, आणि ह्या देवतेतील 5 प्रकाराच्या अनुषंगाने व यामुळेच आपल्याला प्रथम अन्यथा ज्ञान उपजलं, आणि त्यात देवता परमेश्वर का नाही हा प्रश्न निर्माण होऊन आपण भ्रमवलो गेलो. आजही अन्य लोक या गोष्टीमध्ये अडकलेली दिसतात आपल्याला. परंतु ते 5 प्रकार जसे परमेश्वराकडे आहे तसे देवतेकडे पण आहे. ते साम्य जरी आढळत असलं, परंतु देवतेचे 5 प्रकार आणि परमेश्वराच्या 5 प्रकारामध्ये जमीन आसमानचा कसा फरक आहे ते आपण आज बघणार आहोत. देवतांचं स्वरूप जे आहे ते चेतन असून त्यांच्या ठिकाणी ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य व प्रकाश या 5 प्रकारांनी ते जे स्वरूप असतं देवतेचं ते समृद्ध असतं. ही जी समृद्धी आहे त्या देवतेची ती मूळचीच असते. अनादीच्या देवतेचा जो पदार्थ आहे, ही 5 प्रकार सुद्धा त्यांचे मूळचेच असतात, म्हणजे अनादी काळापासूनच असतात. व या 5 प्रकारामध्ये सुद्धा देवतेच्या उच्या निचादी क्रमाने फरक लागू पडतो. नीच देवतेपेक्षा उच्च देवतेमध्ये वरील जे प्रकार आहे 5 प्रकार ते जास्त असते. यात सुद्धा प्रमाण ठरलेलं असतं. जसं स्वरूप मर्यादेमध्ये प्रमाण ठरलेलं आहे, तसं 5 प्रकारामध्ये सुद्धा हे प्रमाण ठरलेलं आहे. नीच देवतेपेक्षा उच्च देवतेमध्ये हे जे 5 प्रकार आहे त्याचं प्रमाण 8 पटींनी जास्त असतं. ज्याप्रमाणे स्वरूप मर्यादेत 10 पटींनी वाढ होत असते, तसं 5 प्रकारात 8 पटींनी वाढ होत असते. यात बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होत असतं. परंतु स्वरूप मर्यादेमध्ये 10 पट आणि 5 प्रकारात 8 पट ही वाढ आपण जर लक्षात ठेवली तर त्यात कन्फ्युजन होण्यासारखं काही नाहीये.
परंतु स्वरूप मर्यादेमध्ये जशी माया, चैतन्य माया जी देवता ही अपवादात्मक आहे, तशी ह्या पंचप्रकारात सुद्धा ती देवता अपवादात्मक आहे. विश्वदेवतेपर्यंत हे पंचप्रकार 8-8 पटीने वाढत जातात, परंतु चैतन्य माया देवतेचे हे जे पंचप्रकार आहे ते अनंतपट आहे. कारण ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली असल्या कारणाने जशी स्वरूप मर्यादेमध्ये तिचा अनंत स्वरूप मर्यादा आहे, अनंतपट, त्याचप्रमाणे पंचप्रकार सुद्धा अनंतपट आहे. ही स्वरूप मर्यादेमधील जो फरक उच्च नीच आदी क्रमाने किंवा पंचप्रकाराच्या याच्यामध्ये ज्या देवतेचे फरक आहे त्यात चैतन्य महादेवता ही अपवाद आहे, हे लक्षात असू द्या, लक्षात ठेवा. माया ही देवता अनंत ब्रह्मांड व्यापिनी असल्या कारणाने हा फरक आपल्याला लगेच लक्षात येईल. सकळ ब्रह्मांड ही एकीची माया विचार मालिकेतलं 113वं सूत्र आहे. आणि परमेश्वराने महादाईसांच्या प्रश्नाला उत्तर देताना या देवतेच्या निर्वच प्रकरणावरती पूर्णपणे प्रकाश टाकलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. महिम भटांना महावाक्य निरूपण करत असताना सुद्धा परमेश्वराने सकळ ब्रह्मांडी एकीची माया हे सूत्राद्वारे स्पष्टीकरण केलेलं आहे. देवतांच्या या वरील प्रत्येक प्रकारांना एक विशेष आहे की ज्यात ज्ञान आहे त्यात इतर 4 प्रकार अंतर्भूत असतात. म्हणजे एखाद्या देवतेचं ज्ञान मुख्य असेल तर बाकी सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश हे अनुषंगिक असतात. त्याचप्रमाणे दुसरे काही ठिकाणी सुख मुख्य असेल, काही ठिकाणी सामर्थ्य मुख्य असेल, काही ठिकाणी ऐश्वर्य मुख्य, तर काही ठिकाणी प्रकाश मुख्य. मुख्य एक आणि बाकीचे जे 4 आहे ते अनुषंगिक असतात प्रत्येक देवतेमध्ये. हे आपण लक्षात घ्यायचंय. हे जे स्वरूपाचं जे व्यापकत्व जे आहे ते आपण उच्च नीच अनाधिक अनुक्रमे कसं असतं आणि त्यात वरची देवता खालच्या देवतेला कशी व्यापून असते आणि का व्यापून असते. कारण स्वरूप मर्यादेतला फरक, परत पंचप्रकारातला फरक खालील देवतेपेक्षा वरच्या देवतेचा जास्त असल्या कारणाने, त्याचप्रमाणे उच्च नीचताचा जो नियम आहे देवतेच्या स्वरूपातला ते मर्यादेला किंवा स्वरूपाला किंवा पंचप्रकाराला जसं लागू आहे तसंच तो त्याच्या स्वरूपाच्या पातळ व जाडेपणालाही लागू आहे. उच्च देवता ही नीच देवतेच्या 8 पटींनी जाड असते, तीच नीच देवता ही उच्च देवतेच्या पेक्षा 8 पटींनी पातळ असते. म्हणूनच वरील देवतेचं स्वरूप जे आहे ते नीच देवतेच्या स्वरूपाला व्यापून असते. म्हणजे खालच्या देवतेच्या पेक्षा 8 पटीत जाड असल्यामुळं, जास्त असल्यामुळं वरची जी देवता असते ती खालच्या देवतेला व्यापून असते. म्हणजे असाच प्रकार प्रत्येक देवतेचा पुढं 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 वाढत जातो चैतन्य मायेपर्यंत. चैतन्याच्या पलीकडे परमेश्वर त्यांचा अनंतपट असल्यामुळं परमेश्वर हे सर्वच देवतेला व्यापून असतात हे आपल्या लक्षात येईल. विचाराच्या 44व्या सूत्रामधून परमेश्वर हे आपल्याला स्पष्टीकरण करतात की पैल आईला ते व्यापून वरते. अज्ञात लीळेमध्ये परमेश्वर आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न करतात की महादाईसा ज्यावेळेस देवाला देवतेच्या निर्वच प्रकरण किंवा पुराणातल्या काही गोष्टी विचारत असतात त्यावेळेस महादाईसाला समजावण्यासाठी परमेश्वर या देवतेच्या अनुषंगाने हे तत्वज्ञान स्पष्ट करत असतात.
आता हे जे व्यापकत्व जे आहे, तर हा नियम थोवे परत्वे नसून देवता परत्वे लागू आहे. प्रत्येक देवतेला हा प्रकार व्यापकत्वाचा लागू पडतो आणि तो पंचप्रकारासहित व्याप असतो. तसा स्वरूप मर्यादेत व्याप तसाच पंचप्रकाराचा व्याप असतो. प्रत्येक देवतेचे स्वरूप जे आहे ते पंचप्रकारांनी भरलेले असल्यामुळे वरील देवतेचे स्वरूप खालील देवतेच्या स्वरूपाला व्यापून असल्या कारणाने खालील देवतेच्या सुख सामर्थ्याला वरील देवतेचे सुख सामर्थ्य व्यापून असते. यामुळे वरील देवता खालील देवतेच्या स्वरूपाला बघू शकते, त्याचे ज्ञान त्यांना असते, परंतु नीच देवता वरील देवतेला बघू शकत नाही. फक्त त्यांना त्यांचे अस्तित्व ज्ञान तेवढे असते. खालचे देवतेपेक्षा स्वरूप मर्यादेने वरची देवता 10 पट, पंचप्रकारांनी 8 पट, परत त्याचा जो जाड पातळपणाचा जो भाग आहे तो 8 पटीनं वरची देवता जास्त असल्या कारणाने वरच्या देवतेला खालची देवता दिसते, ते बघू शकतात, परंतु खालच्या देवतेला वरची देवता पाहू शकत नाही. या व्यापकत्वाच्या अनुषंगाने ते जास्त असल्या कारणाने. परंतु खालच्या देवतेला एक आपल्यावरती कोणीतरी आहे त्याचं अस्तित्व ज्ञान मात्र असतं आणि त्या अनुषंगानेच हे ब्रह्मांडाचं कार्य जे आहे ते चालू असतं. तर खालच्या देवतेला वरच्या देवतेचं अस्तित्व ज्ञान मात्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उच्च नीचेला बघत असते, परंतु नीच उच्च देवतेला बघू शकत नाही. कारण सामर्थ्यात आणि पंचप्रकरणातला 10 पट व 8 पटीचा हा जो फरक आहे त्या अनुषंगाने ते नीच्या उचेचे देखणे नाही असं परमेश्वर सूत्राच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट सांगतात. आणि उच्च असेल तो तळीचील देखे. जे उच्च देवता आहे त्या खालच्या देवतेला बघू शकतात. महादाईसाच्या ह्या प्रश्नांना उत्तर देताना परमेश्वर सांगतात. आता हे जे बघणं आहे तर फक्त एकाच देवतेविषयी नसून तर आपल्या खाली सर्व देवतांना उच्च देवता बघू शकते. त्याचप्रमाणे नीचेला आपल्या वरील एका देवतेचेही स्वरूप दिसत नाही, तेव्हा वरील देवतेचे स्वरूप त्यांना दिसणे अशक्य आहे. वरची देवता जसं करुणच्या देवता आहे 13 कोटी, त्याच्या वरच्या देवता ज्या अष्टदेवनी देवता आहे त्या सर्व 13चे 13 कोटी देवतेला करभूमीच्या बघू शकतात, परंतु करभूमीची कोणतीही देवता अष्टदेवनी देवतेला बघू शकत नाही. कारण फरक मोठा असल्या कारणानं. परंतु करभूमीच्या सर्व 13 कोटी देवतेला आपल्यावरती कोणीतरी आहे हे अस्तित्व ज्ञान मात्र त्यांना असतं. नीच देवता उच्च देवतेला बघू शकत नसली तरी तिला आपल्या सर्वच देवतेचे अस्तित्व ज्ञान असते. आणि ते सूत्रातून परमेश्वराने स्पष्ट आपल्याला सांगितलंय, पैल आयला ते अस्तित्व जाणे. यावरून उच्च देवतेला आपल्या खालील जशा सर्व देवतेला त्या बघू शकतात त्याप्रमाणे खालील देवता बघू शकत नाही आणि कोणतीच देवता बघू शकत नाही. त्यांना आपल्यावरील सर्व देवतांचे फक्त अस्तित्व ज्ञान असते. मायेला मात्र सर्व देवतांचे देखणे असते, कारण माया सर्वांच्या पलीकडे सर्वांच्या पेक्षा मोठी आहे आणि तिची स्वरूप मर्यादा असेल, पंचप्रकार असेल, हे अनंत पट आहे. अनंत ब्रह्मांडाला ती व्यापून असल्या कारणाने ती माया देवता सर्वच देवतेला अगदी विश्वदेवतेपासून तर खाली करभूमीच्या देवतेपर्यंत सर्वच देवतेला ती बघू शकते. परंतु मायाच्या स्वरूपात पडून असलेल्या जीवांचे अस्तित्व ज्ञान सर्व देवतांना असते. तसेच अष्टभैरव स्वरूपात असलेल्या अव्यक्त प्रपंचाचे सर्व देवतांना अस्तित्व ज्ञान असते. जरी खालची देवता वरच्या देवतेला बघू शकत नसेल, परंतु अस्तित्व ज्ञान जसं असतं तसं मायेच्या तमविभागात पडलेले जीव असेल किंवा सृष्टीत आलेले जीव असतील त्यांचं सुद्धा अस्तित्व ज्ञान ह्या देवतांना सर्वच देवतांना असतात.
अस्तित्व ज्ञान असल्या कारणानेच पुढे जाऊन त्यांना ब्रह्मांडाच्या या कामामध्ये किंवा परमेश्वरांनी आखून दिलेल्या या व्यापारामध्ये त्यांना काम करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे अष्टभैरवाच्या ठिकाणी असलेलं जे अव्यक्त प्रपंच आहे, ह्या प्रपंचाचे सुद्धा सर्व देवतांना अस्तित्व ज्ञान असते. ते प्रपंचामध्ये येणारच आहे या गोष्टीचं स्पष्टीकरण. परंतु खालच्या देवतेचं वरच्या देवतेला जसं अस्तित्व ज्ञान असतं, त्याचप्रमाणे जीवाचं व प्रपंचाचं अस्तित्व ज्ञान असतं. अजून एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असते या देवतेमध्ये, ईश्वर जी प्रवृत्ती आहे, परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे, ते ओळखण्याचे ज्ञान सुद्धा सर्वच देवतांना असतात. परंतु ते ज्ञान त्यांना आहे हे त्यांना माहीत नसतं आणि ते स्वतःहून त्याचा वापर पण करू शकत नाही. ईश्वराच्या अस्तित्व ज्ञानाबरोबरच अव्यक्त ईश्वराची प्रवृत्ती सुद्धा या देवतांना माहीत असतं. त्यात मुख्य करून सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व संहार यांचे उल्लेख ओळखण्याचेही ज्ञान प्रत्येक देवतेच्या स्वरूपात असते. परंतु ते स्वतः ते ज्ञान स्वतंत्रपणे जाणू शकत नाही. परमेश्वराने त्यांना जर ते जाणवलं तर ते जाणण्याचा भाव मात्र त्यांच्या स्वरूपी असतो. म्हणजे थोडक्यात त्या देवतेकड या तिन्ही परमेश्वराच्या प्रवृत्तीचं स्ट्रक्चर किंवा ती गोष्ट असते. परंतु त्यांना त्याचा वापर न करता परमेश्वराने त्या गोष्टीचा वापर केला आणि त्यांना जाणवलं तर ते त्यांना जाणू शकतं. म्हणजे थोडक्यात कधी काळी परमेश्वराला या गोष्टीचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर परमेश्वर डायरेक्ट सर्व देवतांना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊ शकतात. परंतु त्या देवतेला मात्र त्या गोष्टीची जाणीव करून स्वतःहून घेता येत नाही. स्वतंत्रता त्या देवतेला नसते. ही वेगळंपण देवतेमध्ये आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवता निर्वोध जे आहे, देवता जो वर्ग आहे, हा समजून घेताना खालच्या देवतेचं वरच्या देवतेच्या अनुषंगाने मग स्वरूप मर्यादा असेल, पंचप्रकार असतील किंवा त्यांचं जाड पातळपण असेल, हे जर आपल्याला लक्षात आलं तर परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, परमेश्वराची जी जाणीव आहे, ती आपल्याला भेटण्यास किंवा मिळवण्यास खूप सोपे पण जाईल. आणि ह्या अनुषंगाने खालच्या देवतेला वरची देवता व्यापलेली असते. मात्र खालची देवता वरच्या देवतेच्या ठिकाणी व्यापकत्व भावाने व्यापू शकत नाही. कारण हा जो फरक आहे 10 पटाचा 8 पटाचा, त्या अनुषंगाने म्हणजे एखाद्या छोट्या वस्तूला मोठी वस्तू जशी झाकू शकते, परंतु छोटी वस्तू मोठ्या वस्तूला झाकू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे खालच्या देवतेला वरची देवता व्यापून असते, त्या वरच्या देवतेला त्याची वरची देवता व्यापून असते. अशा प्रकारे वरची देवता खालच्या देवतेला व्यापकत्व भावाने अगदी चैतन्य मायेपर्यंत हा प्रकार असतो. आणि म्हणून याची स्वरूप मर्यादा आहे. तर करुणीच्या देवतेची जी स्वरूप मर्यादा आहे 500 योजन आणि त्याच्या पुढे अष्टदेवतेची स्वरूप मर्यादा आहे 5000 योजन. आता ती जी अष्टदेवी देवता आहे ती मात्र करुणीच्या देवतेला व्यापून असल्या कारणाने करुणीच्या क्षेत्रामध्ये अष्टदेवी देवता सुद्धा काम करते. परंतु करुणीची देवता ही अष्टदेवी देवतेच्या क्षेत्रामध्ये तिला कधीही केव्हाही काम करता येत नाही किंवा जाता येत नाही. ह्या अनुषंगाने ह्या ज्या देवता आहेत त्या नित्यबद्ध असल्या कारणाने कधीही केव्हाही कोणत्याही सृष्टिकाळी ही जी स्वरूप मर्यादा ही देवतेची कधीही बदलत नसते. आपल्याला एक शंका निर्माण होईल की मागच्या सृष्टिकाळी करुणीच्या देवतेची जी स्वरूप मर्यादा आहे 500 योजन
परंतु संहार झाला आणि परमेश्वराला परत प्रवृत्ती उपजल्यानंतर परत दुसरी सृष्टी निर्माण झाली. त्यामध्ये स्वरूप मर्यादेमध्ये काही फरक होऊ शकतो, परंतु तसं देवतेच्या संदर्भात कधीही होत नाही. आणि हाच देवतेमधला आणि जीवामधला खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. थोडक्यात एखादा विद्यार्थी असतो, शाळेतला मुलगा असतो, तो कॉलेजला जातो ॲडमिशनसाठी. त्या कॉलेज चालवण्यासाठी शिपाई असतात, क्लर्क असतात, शिक्षक असतात, व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल किंवा ते संस्था चालक, डायरेक्टर वगैरे अध्यक्ष असतात. तो विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातो तेव्हा तो अत्यंत खाली असतो, परंतु तो ॲडमिशन घेतो. त्या कॉलेजला तो शिकत शिकत पुढे जाऊन IAS IPS होऊ शकतो, कलेक्टर होऊ शकतो किंवा आणखीन पुढे काही कोणत्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ शकतो. म्हणजे ह्या जीवामधला जो बदल आहे, तो बदल करण्याचा अधिकार ह्या जीवामध्ये आहे. सर्वाधिकारत्वामुळे तो परमेश्वरावर प्राप्त करू शकतो. परंतु हे जे कॉलेजचे शिपाई असतील, क्लर्क असतील, शिक्षक असतील, ते मात्र वर्षानुवर्षे तिथंच काम करतात, त्याच हुद्द्यावर काम करतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा प्रकारे जीवामध्ये बदल जीव घडून आणून तो बदल परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत हा जीव निर्माण करू शकतो. परंतु देवतेला मात्र हा बदल घडवण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्या कारणाने त्या नित्यबद्ध ठरतात. कोणत्याही सृष्टीत, कोणत्याही काळी आणि कोणत्याही वेळेला त्यांच्या स्वरूप मर्यादेमध्ये बदल होत नाही. त्यांच्या पंचप्रकारामध्ये सुद्धा बदल कधीही होत नाही. म्हणून ह्या देवतेच्या अनुषंगाने जर आपण आपला विचार केला, जीवाचा विचार केला, तर आपलं श्रेष्ठत्व खूप मोठं आहे. परंतु सर्वसामान्य अनाधिकारी जीव, अप्रयत्नशील जीव जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या सर्व खालच्या देवतेपेक्षाही खालचा हा जीव होतो किंवा राहतो. परंतु त्यांनी त्याच्या प्रयत्नाने, परमेश्वराने आपल्या स्वतःच्या श्रीमुखातून दिलेल्या ह्या तत्वज्ञानाद्वारे, ह्या ज्ञानाद्वारे तो त्याच्यामध्ये बदल घडून आणून ह्या देवतेच्या पेक्षा उच्च स्थानी जाऊन परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर ह्या चैतन्य देवतेच्या पलीकडे तो जाऊ शकतो. एवढा ह्या जीवामध्ये सर्वाधिकार असल्यामुळं परमेश्वराने ह्या जीवाची निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केली. कारण जर यदा कदाचित ह्या जीवामध्ये स्वतःच्या प्रयत्नाने, ज्ञानाने बदल घडवण्याची ताकद त्यामध्ये नसती, तर परमेश्वराला ही सृष्टी निर्माण करणं, स्वतःचा अवतार धारण करणं, तत्वज्ञान सांगणं हे कदापिही शक्य नसतं. परंतु जीवाच्या सत्संगामध्ये आपण हे समजून घेतलेले आहे की जीवामध्ये सर्वाधिकार आहे, संग्रह करण्याची ताकद आहे, जीव बोध्य आहे. म्हणजे बोध देण्याची ताकद किंवा बोध घेण्याची ताकद ह्या जीवामध्ये असल्या कारणानेच हा जीव स्वतःच्या प्रयत्नाने बदल घडून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल का प्रयत्न हा आपल्याला करावा लागणार आहे. आपल्या प्रयत्नानेच आपलं भलं होणार आहे, आपलं हित होणार आहे. परमेश्वर बोधदाता असला तरी आतली जी क्रिया आहे, आपला अंतर्बाह्य बदलाची जी परिस्थिती आहे ती ह्या जीवालाच बदलावी लागेल. आणि ह्या जीवाने जर ती बदलली, बदल घडून आणला, तरच ह्या देवतेच्या पलीकडे तो जाऊन परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अन्यथा करुणीच्या देवतेच्या खालची ठिकाण या जीवाचं आहे. कारण जीव पंगू आहे, अज्ञानाने, अनादि अविद्येने बांधलेला असल्यामुळे तो काही करू शकत नाही. परंतु त्याच्यामधलं जे गुणाचं जे ठेवा आहे, त्या गुणाद्वारे स्वतःमध्ये बदल घडून दोषाला गुणामध्ये परावर्तित करून
तो मात्र या सर्व देवतेच्या पलीकडे, देवतेच्याही मोठा होऊ शकतो. हे जर आपण समजून घेतलं तर या देवतेमधला आणि आपल्यातला फरक आपल्याला ठळकपणे लक्षात येईल. आणि मगच आपण जाणीवेनी ही जी संधी आहे त्या संधीचं, या आपल्या सोनेरूपी जीवनाचं भलं करण्याच्या पाठीमागं आपण लागू शकतो. अन्यथा अनंत जन्म, अनंत सृष्टी आपण ही न समजून घेतल्यामुळं अनंत देवतेचीच भक्ती करत राहिलो आणि या जलमृत्यूच्या फेऱ्यात अडकून दुःखाला शरण जात राहिलो. परंतु आज परमेश्वराने बोध देऊन आपलं जीवन हे अनमोल करून टाकलेलं आहे. परंतु त्या बोधावरती प्रक्रिया करून आपण आपली क्रिया जर वाढवली आणि त्या क्रियेच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, आचाराच्या माध्यमातून आपल्यामध्ये जर आपण अंतर्बाह्य बदल घडून आणला तरच मात्र परमेश्वराची प्राप्ती आजही शक्य आहे. अन्यथा बोध दिलाय परंतु आपण त्याच्यावरती कार्य नाही केलं तरी बोध नसल्यासारखाच होतो. कारण सृष्टी शून्य होऊन जाईल. ज्याप्रमाणे मागील सृष्ट्या गेल्या त्याप्रमाणे ही सृष्टी जाईल. ज्याप्रमाणे मागे आपण आनंद दुःखात पडलो त्याप्रमाणे आजही आपण दुःखात पडू शकतो. म्हणजे हा भ्रम आपल्या मनातला आपण पहिले काढला पाहिजे की आपल्याला आता बोध झाला, जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर समजला, आपण देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीला लागलो, म्हणजे आता नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल आणि आपण याच्या पलीकडे जाऊ. परंतु ही फक्त माहिती, ही जाणीव, ही ओळख. ज्याप्रमाणे परमेश्वर अनंत दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हे समजावतात त्याप्रमाणे माळेकराच्या दृष्टांतातून आपल्याला हे खूप चांगला आणि सुंदरपणे परमेश्वराने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. काही एक माळेकरी असतो आणि तो आपलं शेत राखण्यासाठी आपल्या शेतामध्ये एक मोठा माचा तयार करतो आणि त्याच्यावरती उभं राहून तो आपल्या शेताचं संरक्षण करत असतो. परंतु त्याच्या शेताच्या शेजारी एक रस्ता, 2 रस्ते जे असतात ते आपल्या गावामध्ये, त्याच्या गावामध्ये जात असतात. जे वाटसरू असतात त्या रस्त्यावरती जाण्यासाठी त्यांना 2 रस्ते बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं आणि मग ते त्या शेतकऱ्याला विचारतात. परंतु तो शेतकरी स्पष्ट सांगतो की दोन्ही रस्ते गावात जाणार, परंतु एक जंगलातून जाणारा रस्ता. अनेक श्वापदांनी तिथं ते जंगल असल्यामुळं तुमच्या जीवितास भीती असते, भीती होऊ शकते, परंतु तो अत्यंत जवळचा रस्ता आहे. आणि एक रस्ता तो लांबून आहे, वेळ लागेल परंतु तिथं कोणत्याही प्रकारची तुमच्या जीवितास भीती नाही. तर तुम्ही ठरवा कोणत्या रस्त्याने जायचं आणि त्या गावात कसं पोहोचायचं. तसं परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सर्व सांगून टाकलेलं आहे. आता आपण ठरवायचंय का कोणत्या रस्त्याने जायचं आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं. परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार 100%, परंतु जेव्हा आपला प्रयत्न असेल तेव्हा परमेश्वर सहाय्य करतात. परमेश्वर बोध देतात, परमेश्वर प्राप्तीला नेतात. परंतु बोध आणि प्राप्तीच्या जे मधली जी क्रिया आहे ते मात्र हा जीवाचा कड आहे, ती जीवाची स्वतंत्री आहे. आणि म्हणून आपण अनाधिकारी आहोत, आपण दोष जोडलेले आहे, आपण पूर्वकर्माच्या अनुषंगाने बांधलेलं आहोत, आपण जोडलेलं नाही. हे ज्या गोष्टी आहे ह्या आपल्या नकारात्मक ज्या भावना आहे, ही एक मानसिकता आहे, ही एक जीवाची विषय व्यवस्था आहे. आणि त्या विषय व्यवस्थेतून जो जीव पडत नाही बाहेर तो मात्र परत या मृत्यूशेवरती जाऊन, मरणाला शरण जाऊन दुःखात जात असतो. आणि याच्यावरती हे आव्हान आहे आपल्यासाठी. याच्यावरती जो मात करेल तो मात्र परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आपण अनाधिकारी असतो तर आपल्याला परमेश्वराने बोध दिला नसता. आपण जर दोष जोडलेला असतो तर आपल्याला ही संधी भेटली नसती परमेश्वर प्राप्तीची. आपण जर पाठीमागील जर जीवनात जोडलेलं नसेल
तर आपल्याला हे कळालंच नसतं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, त्याचा कार्यकारण स्वरूप लक्षण, आणि त्याच्यावरती मग आपली भक्ती, त्या भक्तीतून आपली क्रिया वाढवत वाढवत नेऊन परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं, हे आपल्याला समजलंच नसतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, ही आपली मानसिकता आहे, याला कोणत्याही प्रकारचा शास्त्रामध्ये थारा नाही. आपण यावरती मात केली पाहिजे. आपण पहिलीत आहे, हेच आपल्यासाठी आव्हान आहे. ते पास होणं, हे आपण आव्हान जर अचीव केलं तरच आपण दुसरीत जाणार आहोत. तसे प्रत्येक स्टेपला, प्रत्येक गोष्टीला हे एक एक आव्हान आपल्या समोर उभं ठाकत असतं, आणि त्याच्यावरती जर मात केली तर ते आव्हान परत येत नाही. ज्या अर्थी आपण कलियुगात परत जन्माला आलो, त्या अर्थी आपण मागील सृष्टीमध्ये, मागील जन्मामध्ये आज असलेल्या संकटावरती, अडचणीवरती मात केलेली नव्हती, आणि म्हणून तेच अडचणी, तेच संकट आपल्या समोर आज उभे आहे. आज जर नाही मात केली तर परत पुढीच्या काळामध्ये ते परत आपल्या समोर तेच संकट, त्याच अडचणी उभ्या राहतील. म्हणून कधीतरी त्याच्यावरती आपल्याला मात करावं लागेल. ते आव्हान कधीतरी आपल्याला पेलावं लागेल, आणि ते पेलल्याशिवाय आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येत नाही. हे जर आपण समजून घेतलं तर ते उद्यासाठी का ठेवायचं. म्हणून आजच त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाला आपलं जीवन जगत असताना, आपली आध्यात्मिक प्रगती साधत असताना कोणत्या तरी अडचणी, कोणत्या तरी संकटांना तोंड द्यावं लागतं. मग त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी असतील, त्याच्या व्यावसायिक अडचणी असतील, त्याच्या सामाजिक अडचणी असतील. ह्या ज्या अडचणी आहेत ते त्यांनी मिळवलेल्या आहे, आणि त्यांनी का मिळवले आहे तर त्यांनी त्याच्यावरती मात केलेली नाही, म्हणून त्यांनी त्या बरोबर आणलेल्या आहे. म्हणून प्रत्येकाला आपापल्या अडचणीवरती मात करण्याची शक्ती परमेश्वर जरी देत असला तरी आपली मात्र त्याच्यात महत्वाकांक्षा असली पाहिजे. आपली ती प्रवृत्ती त्यावरती मात करण्याची असली पाहिजे. आपला तसा प्रयत्न असला पाहिजे. तेव्हाच तो त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. जोपर्यंत आपण त्या संकटाच्या, त्या अडचणीच्या, त्या आव्हानांच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत तो पलीकडचा परमेश्वर, पर ऐश्वर्य असलेला परमेश्वर आपल्याला ना समजू शकत, ना दिसू शकत. म्हणून तो पलीकडचा परमेश्वर, चैतन्य परमेश्वर जर आपल्याला मिळवायचा असेल आणि त्यापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला यावरती कधीतरी मात करावं लागेल. आजचा जो योग तुम्हाला आलेला आहे, मला आलेला आहे, अनंत जीवांना आलेला आहे, तो योग मात्र भविष्यात कधी येईल याची अजिबात गॅरंटी नाही. अनादि अविद्येने जसे आपण बांधलेलो आहोत तसे अनंत जीव बांधलेले आहे. तसे पूजनीय माईंभट बांधलेले होते, आचार्य होते, बाईसा होत्या, महादाईसा होते, हे पण जीवच होते. जे आज आपल्याला प्रश्न पडलेले, जे आज आपल्या समोर संकट आहे, ते त्यांना सुद्धा प्रश्न पडलेले होते, संकट होते, परंतु त्याच्यावरती त्यांनी मात केली, आपली अवस्था बदलली आणि प्रयत्नाने परमेश्वर प्राप्त केला. आणि तोच त्यांचा अनुभव, तेच त्यांचं ज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी आपल्याला पाठवलंय परमेश्वर कृपेने. त्याचा आपण किती फायदा उचलतोय, त्या संधीचं किती आपण सोनं करतोय, त्याच्यावरती आपलं जीवन पुढच्या काळात कोणत्या ठिकाणी असेल हे ठरतं. पूजनीय माई भट्टांना सुद्धा बोध झाल्यानंतर अनेक अडचणी होत्या, कौटुंबिक अडचणी होत्या, त्याच्यातून त्यांनी मात केली. त्याच्यावर त्या आव्हानांना त्यांनी स्वीकारलं. डोमेग्रामला न अनुसरता ते गोविंदप्रभू बाबांकडे गेले. गोविंदप्रभू बाबांचं हे परमेश्वर होतं हे फक्त स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीमुखातून त्यांनी ऐकलेलं होतं. त्यांना त्यांची ओळख नव्हती, परंतु परमेश्वर सर्व जाणते आहात ही त्यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्याच्यावरती मात केली. श्रीमंत राहणारे पूजनीय माईंभट भिक्षेचं अन्न खायला लागले, म्हणजे ते संकटावरती त्यांनी मात केली. आणि हे करत असताना, परमेश्वराची सेवा करताना सुद्धा अनेक अडचणीवरती ते मात करत करत परमेश्वरापर्यंत पोहोचले. तीच अडचण आचार्यांची होती. आचार्यांचं पूर्वश्रमीचं जर जीवन आपण बघितलं, ऐकलं तर आपल्या लक्षात येईल का त्यांना आपल्यापेक्षा जास्त अडचणी होत्या, जास्त संकट होते. तर त्यावेळची परिस्थिती
आणि आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. परंतु याचा पॉझिटिव्ह विचार आपण केला पाहिजे. आपण कधीही म्हणतो मागे खूप चांगलं होतं, मागे कधीच चांगलं नव्हतं, आज चांगलं आहे, आत्ताचं चांगलं आहे, असं वर्तमान काळ जर समजून आपण होकारात्मक विचारधारेने जर अध्यात्मामध्ये प्रगती करू शकलो तरच ते शक्य होईल. नाहीतर ते आपल्यासाठी सतत अशक्य होतं, आजही अशक्य राहील आणि भविष्यात ते अशक्यच होईल. त्या अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठीच परमेश्वराने अवतार घेऊन हे तत्वज्ञान आपल्याला सोप्या भाषेत सांगितलं. अनेक जे प्रेरणास्त्रोत आहे आपले, पूजनीय माईम भट असेल, आचार्य असेल, मादाईसा असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला त्याची प्रेरणा दिली. स्वतः देवाने ते करून दाखवलं. म्हणून आज आपल्यासाठी काही अवघड नाही आणि कोणतंही संकट नाही. मात्र आपल्या मनामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे का देव मला आता समजलाय, देव मला आता जाणवलाय, तर तो मला आता मिळणारच आहे आणि मी तो मिळवणारच आहे. ही आत्मविश्वास, ही निष्ठेची खुणगाटच परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. अन्यथा ह्या अवघडातली अवघड गोष्ट आहे. परंतु तुमच्या दृष्टीवरती, तुमच्या विचारावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळं या देवतेच्या पलीकडे जायचं असेल तर देवतेच्या पलीकडचेच आपण आहोत. परंतु प्रयत्नाने ती वाटचाल तुम्हाला निर्माण करावं लागेल. पहिलीतला मुलगा प्रयत्न केल्याने दुसरीत जाणार आहे, दुसरीचा मुलगा प्रयत्न केल्याने तिसरीत जाणार आहे. नुसतंच जाऊन बसल्याने कधीही जीवाची प्रगती होत नाही, कोणत्याही क्षेत्रातली. तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ताकद आपल्याला आपण लावली पाहिजे. पूजनीय माईम भट्टांना सुद्धा कधी काळी वाटलं होतं, मनात आलं होतं की आता आपल्याला देव कळाला, देव समजला, परमेश्वर कोण, जीव कोणता, देवता कोणत्या हे आपल्याला कळालं, तर चला ह्या सृष्टीत नाही तरी पुढच्या सृष्टीत आपण अनुसरू आणि परमेश्वराला प्राप्त करू. परंतु दुसऱ्याच मनाने त्याच्यावरती मात केली आणि त्या अंतर्मनाने सांगितलं की आज हे जे परमेश्वर उभयदृश्य अवतार आहे ते उद्या असतील कशावरून. आज जी जाणीव आज आपल्याला आहे, जे तत्वज्ञान समजून घेण्याची बुद्धीची ताकद आपल्यामध्ये आहे, आपली शारीरिक क्षमता आज जी आहे ती उद्या राहील कशावरून. आणि म्हणून त्याच्यावरती मात ते करू शकले. म्हणून आजही आपण ही विचारधारा, आणि आचार्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या सांगितलं की ह्या अवताराकडून जो उद्धारणार नाही तो उद्धारणं शक्य नाही किंवा एवढं सोपं नाही. म्हणून आज आपल्याला अत्यंत जमेची गोष्ट आहे. परमेश्वराने उभयदृश्य अवतार घेतला, त्या उभयदृश्य अवताराचं व्यसन फक्त जीव उद्धारण्याचं आहे. स्वतः तत्वज्ञान सांगून स्वतः करून दाखवलं. आणि हे जे तत्वज्ञान आहे आचार्य व माईम भटांच्या माध्यमातून परंपरेने आपल्यापर्यंत जसं आहे तसं पोचलंय. परंतु त्यात रस मिसळ प्रत्येक गोष्टीमध्ये होते. तशी कोणी करण्याचा जरी प्रयत्न केला किंवा करत आहे पण ते जास्त दिवस टिकत नाही. कारण परमेश्वराचं जे आहे ते नित्य आणि ते असल्यामुळं ते जसं आहे तसंच आपल्यापर्यंत पोहोचवणार परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून. परंतु आपली तशी वासना असली पाहिजे. इकडं तिकडं न बघता आपण त्या डोंबऱ्याच्या खेळातल्या त्या मुलीप्रमाणे इकडं तिकडं न पाहता, कोणत्याही लोकांकडे लक्ष न देता, कोणत्याही गर्दीकडे लक्ष न देता, कोणत्याही सांगण्यावरून लक्ष न देता आपण आपलं टार्गेट, आपलं ध्येय मात्र आपण विसरता कामा नये. ओ थंबा डाव देखे. परमेश्वर आपल्याला या दृष्टांतातून समजून सांगतात की तो डोंबारी जो असतो तो वाजवत असतो, दोरी बांधलेली असते आणि ते पाहण्यासाठी कितीतरी लोक गर्दी करून असतात. परंतु त्या दोरीवरती चालणारी त्याची मुलगी किंवा त्याचा जो मुलगा असतो तो अत्यंत संयमपणे इकडं तिकडं खाली वर न बघता तो फक्त आपल्या ध्येयाकडे पाहत जाऊन त्या अवघड अशा दोरीवरून चालत जाऊन त्याच्या त्या ध्येयापर्यंत तो पोहोचत असतो. तसंच परमेश्वर या मार्गामध्ये आपल्याला परमेश्वराने सर्व उपलब्धी करून दिलेली आहे. परंतु आपण इकडे तिकडे न बघता आपल्या परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयापर्यंत, टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तेच आपल्या नजरेसमोर, आपल्या दृष्टीसमोर सतत आपण ठेवलं पाहिजे. अन्यथा आपल्याला ते इथून मागे अशक्य होतं तसंच आजही अशक्य राहील, उद्या अशक्यच राहील. ते कधीतरी शक्य करायचं असेल तर ती आजच
ती संधी तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, ती आपल्याला प्राप्त करावं लागेल. या देवतेच्या अनुषंगाने आपण जेव्हा जीवाचा तुलनात्मक विचार करू तेव्हा मात्र आपल्यामध्ये सहजच मनामध्ये येऊन जाईल की आपण किती श्रेष्ठ आहोत. परंतु ते श्रेष्ठत्व निर्माण करण्याची ताकद या जीवामध्ये असल्या कारणाने ते श्रेष्ठत्व तुम्ही निर्माण करू शकता. ते निर्माण न करता स्वतःला श्रेष्ठ समजणं हे सर्वात मोठं अज्ञान आहे, ते अहंकार आहे. परंतु नम्रतेने या निर्गुण निराकाराच्या परमेश्वराच्या ज्ञानाने तो अहंकार, ते अन्यथा ज्ञानाने ते अज्ञान पुसून जाऊन परमेश्वर सूर्यप्रकाशासारखा आपल्याला ज्ञानाच्या या ब्रह्मविद्याशास्त्राच्या द्वारे दिसेल. आणि तो दिसण्यासाठी आपल्याला परमेश्वराने हा जो तत्वज्ञान सांगितलं, जो अभ्यास सांगितला, तो करणं मात्र आपलं कर्तव्य आहे. आपण ते केलं पाहिजे. देवतेचे जे पंचप्रकार आहे, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश, ह्या पंचप्रकारासारखंच पंचप्रकार परमेश्वरामध्ये पण आहे. परमेश्वर सुद्धा ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश याने पूर्णपणे युक्त आहे. परंतु ह्या देवतेतल्या ह्या प्रकारामध्ये आणि परमेश्वरातल्या त्या प्रकारामध्ये किती मोठा जमीन आसमानचा फरक असताना सुद्धा आपण भ्रमलो आणि देवतेलाच परमेश्वर समजलो. हे कशा प्रकारे हे आपल्याला आता बघायचंय. देवता स्वरूप ज्ञानमय आहे, पण ते कसे? कारण परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या वेगळ्या पद्धतीची केलेली आहे. त्या ज्ञानामध्ये ह्या देवतेचं ज्ञान अंतर्भूत आहे का? त्या ज्ञानासारखंच त्या देवतेचं ज्ञान आहे का? किंवा आपल्याला ज्या प्रकारे ब्रह्मविद्याशास्त्राद्वारे ज्ञान होणार आहे त्या ज्ञानाद्वारे आपण देवतेला देवता, जीवाला जीव, प्रपंचाला प्रपंच आणि परमेश्वराला परमेश्वर समजतो. अशाच प्रकारे त्या देवतेचं हे ज्ञान आहे का हे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येईल का परमेश्वराच्या ज्ञानामध्ये किंवा परमेश्वराच्या दया कृपा करुणेच्या अनुषंगाने या जीवामध्ये मिळणारं ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान आणि आत्ता मुळातच असलेलं जीव देवतेचं ज्ञान, हे यातला नेमका फरक काय? देवतेचं जे स्वरूप आहे ते ज्ञानमय जरी असलं तरी ते मात्र त्रोटक असते. त्रोटक म्हणजे अत्यंत छोटं. त्याचे ते ज्ञान अपूर्ण असते, म्हणजे पूर्णपणे ते नाही. ते असतेच, परंतु ते विपरीत सुद्धा असतं. म्हणजे देवतेचं ज्ञान आहे पण त्याच्यात त्रोटकत्व येतं, त्याच्यात अपूर्णत्व येतं आणि त्याच्यात विपरीतत्व येतं, म्हणजे अन्यथा ज्ञान सुद्धा येतं. तर अशा ज्ञानाला ज्ञान तरी कसं म्हणावं? परंतु हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाद्वारेच परमेश्वर ह्या देवतांकडून हे ब्रह्मांड चालवण्याचं काम करून घेतात. जेवढ्या गरजेचं आहे तेवढाच ज्ञानाचा ते वापर त्या पद्धतीनं करतात आणि या ब्रह्मांड चालवण्यासाठी करून घेता येतो. म्हणून त्यांच्याकडे ज्ञान जरी असलं, ते मूळचं जरी असलं, परंतु ते अत्यंत त्रोटक आहे आणि अपूर्ण पण आहे, परत विपरीत पण आहे. हे कसे हे आपण आता जर समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. अपूर्ण म्हणजे कमी, ते आपल्यावरील देवतांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना नाही. हे आपण आता मागे बघितलं लगेच की खालची देवता वरच्या देवतेला बघू शकत नाही, त्यांना फक्त अस्तित्व ज्ञान असतं. तर ते ज्ञान पूर्ण कसं? आपण तरी सर्व देवतेला बघू शकतो, समजू शकतो, जाणू शकतो. अन्य वृत्ती अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येईल किती देवता आहे, कशा आहे, त्याची स्वरूप मर्यादा काय, त्यांच्यामधले पंचप्रकारामध्ये स्वरूप मर्यादेमध्ये कसा फरक आहे, कोणती खालची देवता आहे, कोणती वरची देवता. हा जीव जसं समजू शकतो तशा खालच्या देवता वरच्या देवतेला ना पाहू शकत ना समजू शकत. याचा अर्थ ते ज्ञान काय कामाचं? म्हणून ते अपूर्ण ज्ञान आहे, ते पूर्णपणे ज्ञान नाही. त्याचप्रमाणे ईश्वर स्वरूप तर त्यांच्यापैकी कुणालाच बघता सुद्धा येत नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस अर्जुन देवाला विश्वरूप दाखवलं तेव्हा श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला सांगतात की ह्या विश्वरूपाचं नख सुद्धा कोणत्याही देवतेला बघायला सुद्धा भेटत नाही, परंतु तुला सर्व विश्वरूप पाहायला भेटतंय. यावरून तू किती भाग्यवान आहे हे तू समज. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, कारण अर्जुन देव हे सुद्धा जीवच होते, परंतु त्यांच्या
प्रयत्नाने, त्यांच्या योग्यतेने त्यांची योग्यता त्यांनी वाढवली आणि परमेश्वरापर्यंत पोहोचू शकले, परमेश्वराला बघू शकले. त्याचप्रमाणे माईंभट असेल, आचार्य असेल, महादाईसा असेल, दायंबा असेल, आऊसा असेल, अनेक जे शांताबाईसा असतील, असे अनेक लीळाचरित्रामध्ये जे पात्र येतात त्याची परमेश्वराच्या श्रीमूर्तीला प्रत्यक्ष बघू शकतात, ऐकू शकतात, त्यांची सेवा दास्य करू शकतात. ही योग्यता आपल्या पण एक सुद्धा आहे, परंतु ती योग्यता आपल्याला ती वाढवावं लागेल. कधी काळी हेच जीव आपल्यासारखेच होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी ती योग्यता वाढवत वाढवत नेऊन परमेश्वरापर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा ही योग्यता वाढवत वाढवत आपल्या प्रयत्नांनी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचता येऊ शकते. तर ह्या देवतेचं मात्र तसं नाही. त्या देवता कधीही त्यांनी कितीही प्रयत्न केला, त्यांची इच्छा जरी असली, त्यांची वासना जरी असली, तरी त्या परमेश्वराचं स्वरूप कधीही श्रीमूर्ती कधीही पाहू शकत नाही. त्या अर्थाने ते अपूर्ण आहे ते ज्ञान. विपरीत अशा पद्धतीनं अयथार्थ ते दोरालाच सर्प समजतात. हे उदाहरणादाखल सांगतोय. ते विपरीत ज्ञान म्हणजे त्याप्रमाणे जीवस्वरूप असलेल्या आपल्या मळालाच त्या जीव समजतात. आता ते सर्व ज्या देवता आहेत त्या जीवाला जीव सुद्धा म्हणून बघू शकत नाही किंवा पाहू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही. आणि म्हणून या देवतेला जीवाकडून असणारं जे काम आहे, जे भोग आहे, सृष्टी चालवण्याचं जे काम आहे, कार्य आहे, हे त्या मळाद्वारे त्या करत असतात. मायेच्या तळविभागातून जेव्हा आपण बाहेर पडतो, त्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला ह्या देवतेनी सर्व आपापली मळ चिटकवलेली आहे. त्या मळाद्वारेच आपल्याला त्या बघत असतात. म्हणजे सर्व अंगाने त्या आपल्याला बघू शकत नाही. आणि आपला मळ म्हणजे काय आपण नव्हे. त्या मळाधारे या जीवाला त्या जीव समजत असतात. म्हणून त्यांचं ज्ञान सुद्धा अन्यथा ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे. म्हणजे देवतेला ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान कशा पद्धतीचं आहे हे आपण बघतोय का, ते कसं अपूर्ण आहे, कधी कसं विपरीत आहे, अन्यथा ज्ञान आहे. देवतेचे मळाधार ज्ञान. परमेश्वराने महादाईसाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना हे सर्व देवता निर्वत सांगितलं आहे. त्या देवतेला या जीवाचं मळाधार ज्ञान असतं. याला ज्ञान म्हणत नाही, कारण ज्ञानाची व्याख्या परमेश्वराने खूप मोठी आणि व्यापकपणे केलेली आहे. जे जसे असेचे तैसे जाणिले ते ज्ञान. जीवाला जीव समजून जर घ्यायचं असेल तर जीवाला जीवाच्या पद्धतीने बघणं म्हणजे ज्ञान. जीवाला मळाधारे बघणं म्हणजे ज्ञान नाही, ते चुकीचं ज्ञान होईल. म्हणजे तांब्याला ग्लास म्हणल्यासारखं होईल, ग्लासाला तांब्या म्हणल्यासारखं होईल. म्हणून या देवतेमध्ये ज्ञान जरी असलं तरी ते परमेश्वरासारखं ज्ञान नाहीये. किंवा या जीवानी ब्रह्मविद्याशास्त्राच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नांनी परमेश्वराच्या कृपेने मिळवलेल्या सारखं ते ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ते ज्ञान जरी मुळात देवतेचं असलं तरी ते त्रोटक किंवा अपूर्ण किंवा विपरीत असं ज्ञान असल्यामुळे ह्या व्यतिरिक्त विपरीत म्हणजे अन्यथा ज्ञान आहे. अशा पद्धतीने हे देवतेचं जे ज्ञान आहे ते ज्ञान असतं. म्हणून त्याला ज्ञान म्हणू नये किंवा ज्ञान कसं म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतो. देवता स्वरूप जे आहे सुखरूप आहे, आनंदरूप आहे, परंतु ते कसे. आता देवतेमध्ये आपण ज्ञान बघितलं ते कसं त्रोटक आणि कसं विपरीत आणि कसं अन्यथा आहे. तशाच पद्धतीनं सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश अशाच पद्धतीनं आहे. तर ते आपण जेव्हा बघितलं तेव्हा आपल्या लक्षात येईल. परंतु त्या सत्संगामध्ये असं नक्की आपण चिंतन करा. देवतेचा हा सत्संग थोडासा अवघड तुम्हाला नवीन वाटेल, परंतु एकदा हा देवता निर्वेद जर आपण समजून घेतला तर कायमस्वरूपी आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून हा देवता वर्ग निघून जाईल आणि खऱ्या परमेश्वराचं स्वरूप आपल्याला समजेल, दिसेल आणि जाणवेल. त्याच वेळेस परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणूनच आपल्याला परमेश्वराने या देवता वर्ग आपल्याला सांगितलेले आहे. मागच्या सत्संगातून लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. खूप सुंदर चिंतन करून त्यातलं ते माहिती करून घेताय. अनेक लोकांना या गोष्टी माहिती आहे, परंतु ज्यांच्यापर्यंत सूत्रपाठ पोहोचला नाही, लीळाचरित्र पोहोचलं नाही, अभ्यासाचा कोणताही विषय पोहोचला नाही, त्यांना मात्र हा विषय खूप नवीन आणि उत्सुकतादायक आणि चिकित्सक पूर्ण आहे. तर सर्वसामान्यांसाठीच आपले हे सत्संग आहे.
त्यांच्यापर्यंत पोहोचावं, लोकांपर्यंत ह्या परमेश्वराच्या तत्वज्ञान हे जावं, हाच आपला अट्टास आहे. आणि त्या अट्टासापाठीमागं परमेश्वराचं जे जसं आहे तसं ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं हा परमेश्वराचा कड होता. तोच आपली ही वासना, आपली इच्छा आहे का जे जसं आहे तसं यथार्थपणे जायला हवं. आजकाल याच्यामध्ये खूप मतांतर होतंय, परंतु परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानामध्ये येवा पर्याय काहीच नाही. फक्त आपण ते जसं आहे तसं समजून घेतलं पाहिजे. कोणतीही गोष्ट कार्याला जेव्हा येते ती कारणाशिवाय येत नाही, पण ते कारणापर्यंत आपण न पोहोचल्यामुळं आपण त्याला काहीतरी नाव देतो, तर ते नाव मात्र आपलं अज्ञान असतं, अन्यथा ज्ञान असतं. तर कारणापर्यंत आपली जाण्याची ताकद असूनही आपण तो प्रयत्न न केल्यामुळं आपण तिथं जाऊ शकत नाही, आणि म्हणून आपण विषय व्यवस्था करतो. तर ते आपल्याला या सत्संगाच्या माध्यमातून आपण समजून घेतोय. सत्संगातले जे प्रश्न आहेत तेच मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या देवताच्या अनुषंगाने सत्संग जो चाललाय त्याच अनुषंगाने प्रश्न विचारत चला. विषयांतर होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घ्यायची असते. प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडोत प्रणाम.